काय करतोयस रे तू? काही नाही ग, फायनान्सचा ब्लॉग वाचतोय. बरं, मी काय म्हणत होती, मी आत्ता ना काही मेसेजेस वाचत होती आपल्या कर्टन रेझरवर आलेले. तर त्याच्यावर ना समोर असं लक्षात येते की बऱ्यापैकी ना लोक कन्फ्युज्ड आहेत की चहा की कॉफी म्हणजे काय. तर त्यांना असं वाटतं मे बी आपण काही कॅफे वगैरे ओपन करतोय का. तर मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे आपल्या कर्टन रेझरमध्ये, आपण त्यांचं कन्फ्युजन क्लिअर केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आपण काय करणार आहे. करेक्ट. नाही तर कळलं त्यांचा इंटरेस्टच संपून जायचा. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही सेलिब्रिटीजचे भरपूर इंटरव्ह्यू बघितले. त्यातनं एक इंटरव्ह्यू तो 5 तासाचा, काय का त्याचं नाव काय. बरं, कम बॅक टू द पॉईंट आणि सांग काय ते. हो, सॉरी भटकलोच मी. तर हे इंटरव्ह्यूज बघत असताना एक आम्हाला प्रश्न पडला दोघांना की आपला कधी कोणी इंटरव्ह्यू घेईल का. एक्झॅक्टली. आपण तर नाही म्हणू शकत इतरांना की या आणि आमचा इंटरव्ह्यू घ्या. तर आम्ही ठरवलं की आपणच आपल्या आजूबाजूच्या लोकांना, ओळखीचे अनोळखी लोकांचे इंटरव्ह्यूज घेऊया. आता या आयडियावरती काम करायचं सोडून हा लागला नावाच्या मागे. हो, नावाच्या मागे लागलो म्हणजे ते शेक्सपियरनी म्हटलं होतं, नावात काय आहे त्याला काही फरक नसेल पडत, पण नावात भरपूर काही आहे. तर माझं नाव जर का दैदिप्येच्या ऐवजी मुंगेरी लाल असतं, केलं असतं का बेटा लग्न? मे बी नसतं केलं मी, बट स्टील. तर आमच्या कर्टन रेझरमध्ये आम्हाला जे नाव सुचलं की चहा की कॉफी, हे अतिशय ॲप्ट आम्हाला वाटलं आमच्या या इंटरव्ह्यूजसाठी. कारण की चहा कॉफी रोजमर्राची गोष्ट जरी असली तर बरेचदा ना आपण त्याला इतकं इम्पॉर्टन्स देत नाही. तसेच आपल्या आजूबाजूचे लोक असतात, ते असले की आपल्याला इम्पॉर्टंट वाटत नाही, पण नसले की मे बी आपल्याला त्यांची उणीव भासते. हो, तर हे पण तुझं इंटरप्रिटेशन. माझ्यानुसार काय होतं, कॉफी म्हणजे एक एनर्जेटिक आपल्यासारखे यंग जनरेशन, वाईल चहा म्हणजे एक ओल्ड ट्रेडिशन, मुरब्बी असंही होतं. सो एक्झॅक्टली, म्हणून आम्ही आमच्या पहिल्या एपिसोडमध्ये असेच चहासारख्या लोकांना आम्ही घेऊन येतोय. पण तुम्हाला कळलं तर पाहिजे की आम्ही कोणकोणते एपिसोड्स कधी कधी आणतोय. तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि ॲट द सेम टाईम आम्हाला कळू द्या तुम्ही की तुम्ही चहावाले आहात की तुम्ही कॉफीवाले आहात.